फक्त 32 रुपये झाले आपले. दादर स्टेशनला पार्सल बुक केलं आणि आता मी रत्नागिरीला चाललो आहे. पण आता मी पहिल्यांदा एकटा करतोय, त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे आणि आपण रत्नागिरीकडे रवाना होणार आहे आपल्या सायकल सकट. नमस्कार मंडळी, आपण आपली सायकल पॅसेंजर ट्रेन मधून कशी घेऊन जाऊ शकतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर त्याचे चार्जेस, पॅकिंग, लगेज मध्ये कशी चढवायची, कशी उतरवायची, हे सर्व प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. या संदर्भातील प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली नक्की विचारा. मला प्रश्नांचं उत्तर द्यायला नक्कीच आनंद होईल. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल याच्यासाठी लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, रत्नागिरीला जायला निघालोय. आता ऐरोली ब्रिज वर आहे. नाऊर वरून ट्रेन पकडणार आणि दादरला रात्री 12:05 गाडी आहे. सो चला भेटूया उद्या सकाळी रत्नागिरीमध्ये. आता मी माझी तिकीट काढून लोकल मध्ये बसलोय. टीसी जर भेटला तर आपण त्याच्याकडून सायकलची तिकीट घेणार. आता पोचलो मी बुकिंग ऑफिसला आणि सायकलला लगेज म्हणून बुक करतोय माझ्या सेम तिकीटवर आणि माझ्याच गाडीमध्ये लगेज बुक होणार. आता अशा प्रकारची पावती मिळते आपल्याला लगेज बुक केल्यावर. तर 32 रुपये झाले आपले. दादर स्टेशनला पार्सल बुक केलं आणि आता मी रत्नागिरीला चाललोय. अशी प्लास्टिकची पिशवी लावून टाकायची सीटवर आणि मग त्याच्यानंतर हा जो स्टिकर आहे तो इथे लावून टाकायचा. हे बघा, आपली सायकल आता रेडी झाली प्रवासासाठी. एवढंच करायचं, बाकी काय करायचं नाही. मग त्यांची माणसं येतात आणि आपल्याबरोबरच आपली सायकल रत्नागिरीला उतरवतात. सो मंडळी, अशा प्रकारे आपल्या सायकलला स्टिकर लागलेला आहे आणि ही सायकल आता आपल्याबरोबर आपल्या ट्रेनमध्ये 12:05 लोड होणार आहे आणि आपण रत्नागिरीकडे रवाना होणार आहे आपल्या सायकल सकट. ॲक्च्युली विशेष काय माहिती आहे मित्रांनो, सायकल घेऊन मी एकटा पहिल्यांदाच ट्रॅव्हल करतोय. त्यामुळे हे सगळ्यांना मी थोडंसं इतरांबरोबर भरपूर वेळा केलं आहे, पण आता मी पहिल्यांदा एकटा करतोय. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे आणि मी आत्तापर्यंत सगळं एकदम परफेक्ट केलं आहे. त्यामुळे मजा येणार आहे उद्या. सकाळी जेव्हा लगेजमधून सायकल मिळेल तेव्हा पुन्हा अपडेट करतो सायकल कशी निघाली ते. पण मला असं वाटतंय की सायकल ओव्हरऑल मस्त निघेल, कारण मी आता बुकिंग करताना विचारलं की खूप जास्त लगेज असतं का, तर ते म्हणाले मला की काही लगेज वगैरे नसतं ह्या ट्रेनला आणि फक्त 32 रुपयामध्ये माझं काम झालं आहे. 32 रुपये, ट्रस्ट मी. त्यामुळे ट्रेन सर्वात बेस्ट आहे. ट्रेनमध्ये स्वतःची तिकीट काढायची आणि सायकलसाठी लगेज बुक करायचं. एकदम सेफली सायकल तुम्हाला जिथे पाहिजे तिकडे तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि मस्त राईड करू शकता. सो मंडळी, बेसिकली 20 ते 30 मिनटामध्ये माझं सायकलचं पार्सल बुकिंगचं काम झालं. मी 9 वाजता आलेलो. गाडी आहे 12:05. मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की इतक्या लवकर यायची काही गरज नाही. बेसिकली 1-1.5 तास आधी जर तुम्ही गाडी यायच्या आलात, गाडी 20 मिनटं अगोदर स्टेशनला लागते. सुटायच्या टायमाच्या अगोदर 20 मिनटं लागते. सो जर तुम्ही 1-2 तास आधी जरी आलात तरी पण काम होऊ शकतं तुमचं आरामामध्ये. म्हणजे तुम्हाला जास्त वेळ वाट बघावा लागणार नाही. आता मी इथे बसलो आहे वेटिंगमध्ये आणि सायकल जी आहे ती आपली तिकडे आहे. सायकल तिकडे ठेवली आहे मी सगळं रेडी करून आणि काय नाही, आता वाट बघतोय ट्रेन यायची. ट्रेन आली की ते लोक सायकलला पार्सलमध्ये म्हणजे लगेजमध्ये घेऊन जातील आणि मग मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघीन लगेजमध्ये बरोबर सायकल उभी केली आहे की नाही ते, आणि मग त्यानंतर मग मी माझ्या बोगीमध्ये जाऊन बसेन. उद्या सकाळी मग रत्नागिरीला उतरवूया सायकल. हा माझा प्रवास जो आहे तो स्वतःच्या एक्सपिरियन्स आहे, त्यावरूनच मी तुम्हाला सांगतो. सो चला, उद्या भेटूया. सो आता आपण व्हिडिओ काढतोय. दोघांनी नंतर या पाहिजे, जमेल नंतर कसं जमेल ना. सो आता लिफ्टमधनं उतरवली सायकल आणि प्लॅटफॉर्म नंबर किती? 11 ना. सो आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 11वर जातोय. तिकडून आपल्याला लगेजमध्ये दादा टाकेल आणि मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तुतारी गाडीची ही लगेजची बोगी जी आहे ती नेहमी खालीच असते असं मला सांगण्यात आलेलं आणि तसंच होतं. लगेजचा डबा पूर्ण रिकामी होता. माझ्याबरोबर फक्त एक 2 व्हीलर होती. आता तीच चढवतायत. त्याच्यानंतर माझी सायकल चढवतील. म्हणजे या लगेज बोगीमध्ये माझी सायकल आणि ही एक बाईक, अशा 2च बाईक्स होत्या.
म्हणून मी एकदम मस्त समाधानी होतो, आनंदी होतो. आता फक्त माझी सायकल वर चढवली की त्याला कशी बांधायची याचा मी विचार करत होतो. आणि मला आयडिया आली की माझ्या सायकलला बंजी कॉर्ड आहे, त्या बंजी कॉर्डने आपण सायकलला टाईट घट्ट बांधूया. या रॅकला मी ती सायकल बांधून टाकली. ही बघा, अशा पद्धतीने मी सायकल बांधून टाकली. आणि मग मी पळत पळत जाऊन माझ्या बोगीमध्ये बसलो, कारण ट्रेन सुटायचा टाइम झालेला. हलणार आहे ना, हे लावलं की कसं हालत नाही झालं. हे लावलं नसतं ना तर पडली असते. जर घेशील खाली सावकाश. मंडळी, आपली सायकल एकदम टकाटक आली आहे. थँक्यू सो मच इंडियन रेल्वे. मित्रांनो, रत्नागिरीमधून बाहेर येतोय. एस्केलेटर्स आहेत जबरदस्त, पायऱ्या बिऱ्या चढायची काही गरज नाही. मस्तपैकी आपली सायकल अशी पुढे ढकलली जाते. हे मस्त वाटलं मला. जरा पण मेहनत नाही काय, जबरदस्त आरामात बाहेर आलो. रत्नागिरीत पोचल्या जोरात पावसाने स्वागत केलं. गुड मॉर्निंग मित्रांनो. रत्नागिरीमध्ये आल्या पावसाने धमाल स्वागत केलंय माझं. आणि मी प्रिपेअर नव्हतो, कारण मुंबईमध्ये पाऊस नव्हता. रत्नागिरीमध्ये आल्यावर पाऊस भेटलाय, जबरदस्त मजा येते. कोकणामध्ये पावसाची राईड करायची इच्छा होती, जी माझी आत्ता पूर्ण होते. जबरदस्त वाटतं, एकदम थंडगार वातावरणामध्ये मी रत्नागिरीमध्ये सायकल चालवतोय. तुम्हाला आता खूप मजा दाखवणार आहे मी. बघत राहा आणि जाताना फॉलो करून जा. ये सो मित्रांनो, रत्नागिरीमध्ये प्रवेश करतोय आणि जबरदस्त फिलिंग आहे. पावसाने स्वागत केलंय आपलं आणि धमाल येणार आहे राईडला, जबरदस्त धमाल येणार आहे राईडला. आता मारुती मंदिर जंक्शनकडे पोहोचलोय.